काउंटिंग हॉल आहे. 9 काउंटिंग हॉलमध्ये 12 टेबल आहेत. 12 टेबलवर आपण त्यांच्या हिशोबाने किती कॅन्डिडेट किती मतदान केंद्र त्या हिशोबाने आरोनी टेबल ठरवले. निर्देशाप्रमाणे आपण एका ट्रंकमध्ये ठेवणार आणि काउंटिंग संपल्यावर रात्री ते ट्रेझरीत नेऊन रात्रीत ठेवणार. तर 3 महिन्यामध्ये काही इलेक्शन पिटिशन झालं नाही, कोणाच्या कंप्लेंट आल्या नाही, ते मेमरी कार्ड आम्ही परत कलेक्टरकडे पाठवतो. 3 महिन्याची मुदत. तर हे बघा, हे RO1चं सिलिंग कक्ष आहे. इथं टेबल लागतील आणि जसं काउंटिंग झालं तर इथे येऊन तिथं मेमरी कार्ड आणि बॅटरी काढून घेऊन EVM परत त्या ठिकाणी ठेवतो. नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ॲफिडेव्हिट त्याला सादर करणं बंधनकारक आहे. ॲफिडेव्हिटचा उपयोग एवढा आहे की लोकांना त्या उमेदवाराबद्दल माहिती मिळाली पाहिजे. जसं बँकेत गेल्यावर KYC असते तसं ॲफिडेव्हिटचं आहे. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की त्यांनी ते काय कॉलम आहे, गुन्हे दाखल किती आहे किंवा काय त्याची प्रॉपर्टी आहे याची सगळी माहिती त्यात नमूद करणं. आता हे नोटरीचं काम आहे. त्याने कुठं सह्या केल्या किंवा केल्या नाही हे बघणं. नोटरीने साक्षांकित केलं त्या अर्थी त्याने लिगली त्यांच्या बरोबर असेल असं गृहीत धरून आमच्या आरोननी कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळं आरोनच्या लेवलला याच्यात काही चुकी दिसत नाही. आणि या ॲफिडेव्हिटवर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपण दररोज पब्लिश केलेले आहेत, वेबसाईटवर टाकलेले आहेत. आणि आत्ता मुद्दा काढला तर याच्यावर जर जायचं असलं तर इलेक्शन नंतर याच्यावर इलेक्शन पिटिशन ज्याला करायचं तो करायला मोकळा आहे. एक छोटासा प्रश्न है, महानगरपालिका इलेक्शन के हम अंतिम पड़ाव में, कल हमारा जो चुनाव का स्टाफ है हर मतदान केंद्र पे जाएगा. हमारे पास में जो घोषित किए हुए 1335 मतदान केंद्र है, करीबन 8000 लोग इस पे मतदान का काम करेंगे जो गवर्नमेंट सर्वेंट है. इसके अलावा 1000 से 1500 पुलिस यहाँ पर रहेगी. तो ऐसे 9, 9.5, 10,000 लोग ये इलेक्शन सक्सेसफुल करने के लिए काम कर रहे हैं. और हमारी जो मतदान की तैयारी है ये पूरी हो गई. मैं सभी से आह्वान करता हूँ कि आप निष्पक्ष होके, निडर होके मतदान केंद्र पे जाइए और मतदान कीजिए. अगर आपको आपका मतदान केंद्र कहाँ पर है इसके बारे में जानकारी देने के लिए हमने BLO के द्वारा एक स्लिप भेजी हुई है. जिसको ये स्लिप नहीं मिलेगी उनसे मेरी विनंती है कि वो वसई विरार महानगर पालिका वेबसाइट पे जाए. वहाँ पर अपना नाम ढूंढने का जो आइकॉन है वहाँ पर क्लिक करके अपना नाम डालें. नाम डालने के बाद में उनका मतदार यादी का नंबर और मतदान केंद्र कहाँ है इसकी जानकारी उनको मिलेगी. तो मुझे सबसे अपील करना है कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग कीजिए. उसके लिए आप किसी की परवाह मत कीजिए. आपको जिसको लगता है उसको वोटिंग कीजिए. दूसरा मेरा वोटर से ये आह्वान है, मतदाताओं से ये आह्वान है कि आपको 4 उम्मीदवार चुनने हैं. जहाँ पर 4 उम्मीदवार चुनने हैं वहाँ पे आप 4 बटन दबाइए. अलग अलग कलर की जो मतपत्रिका है हर कलर के मतपत्रिका के सामने एक बटन दबाइए. अगर आप एक ही किसी का बटन दबाएंगे तो हमारा प्रिसाइडिंग ऑफिसर जो मतदान प्रतिनिधि है उनको मतदान कक्ष में लेके जाके आपका जो वोटिंग किया हुआ उस पर पुट्टा या कुछ कार्डबोर्ड रख के बाकी जगह आपके नाम पे नोटा दबाएगा. तो ये इससे बाकी वोटरों को या बाकी मतदाताओं को दिक्कत हो सकती है. उनको क्यू में खड़ा होना पड़ सकता है. इसके लिए सभी मतदाताओं ने 4 जगह पे जहाँ 4 उम्मीदवार चुनने वहाँ पर चारों के